माझा विजन काय होता की या भारताचा सामान्य नागरिक विमानमध्ये बसला पाहिजे, स्वस्त भावाने बसला पाहिजे, त्यांना चॉईस असली पाहिजे. एअर इंडिया एका काळात गव्हर्नमेंटची कंपनी होती आणि एकमेव कंपनी होती. एअर इंडिया वेळेवर चालली तर ठीक, 4 तास 6 तास 2 दिवस लेट गेली तर तुम्हाला 2 दिवस बसून तुम्हाला तेव्हा जावं लागत होता. एअर इंडियाचा भाडा एअर इंडिया जे तुम्हाला भाडा सांगेन ते भाडा तुम्हाला द्यावं लागेल. विमानसेवा किती होती? मुंबई ते दिल्ली जायचं असेल तर दिवसात 2 विमान. आज तुम्ही मुंबई ते दिल्ली जायचं असेल तर तुम्हाला दिवसात 100 विमान आहे. तुम्हाला पुण्यात तुम्ही जावा, पुण्यापासून किती विमानं आहे. तुम्ही नागपूरला जा, औरंगाबादला जा, आता प्रत्येक तुम्ही नाशिकला जा, तुम्ही कितीतरी ठिकाणी, आता कोल्हापूर बघा, अनेक ठिकाणी. आज देशाच्या एकही विमानतळ तुम्हाला असं दिसतंय का की जिथे सामान्य माणूस म्हणजे त्या विमानतळामध्ये रेल्वे स्टेशनसारखा दिसत आहे की नाही? का तुम्हाला दिसतंय? कोणीतरी विजन ठेवलं की बाबा आपल्याला हे ओपन करावं लागेल. एअर इंडिया, माझ्या विरोधात क्रिटिसिझम काय होते? एअर इंडियाचं नुकसान. अरे एअर इंडिया बघायची की बाकी सगळे म्हणजे मिळून यात्रीचा काय फायदा आहे, प्रवासीचा काय फायदा आहे ते बघायचा. तुमचं असं म्हणणं की तुमच्या पॉलिसीमुळे एअर इंडियाच्या फायद्याचा विचार करत होते. पण आता तर सर आपली आपल्या देशामध्ये इंडिगो आहे, एअर इंडिया आहे, तुमची स्पाइस जेट आहे, 2-4 बंद झाली असेल पण ते नवीन येतील. स्वतःची एअरलाईनच नाही उरली ना. पण आता अरे पण काय स्वतःची एअरलाईनचं काय, तर विकायचं काम बघा. मी तुम्हाला सांगतो वर्ल्ड वाईड एकही मोठा देश मला सांगा ज्यांची त्यांची स्वतःची गव्हर्नमेंटची एअरलाईन आहे. एकही देश नसेल. इंग्लंडमध्ये नाही, ब्रिटिश एअरवेज काय गव्हर्नमेंटची नाही, लुफ्तांझा जर्मनीमध्ये गव्हर्नमेंटची नाही, एअर फ्रान्स गव्हर्नमेंटची नाही, डेल्टा, युनायटेड, अमेरिकाची, हे कुठलीही एअरलाईन, अमेरिकन एअरलाईन, कोणतीही एअरलाईन गव्हर्नमेंटची नाही. आणि खाजगी म्हणून ओपन. आता त्याच्या एकच एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. BSNL आहे ना, फोन अवेलेबल आहे ना प्रत्येक गावामध्ये. मग एअरटेलचा आणि जिओचा आणि बाकी फोन तुम्ही का घेतात? का घेता? मग गव्हर्नमेंटने ओपन केलं ना, चांगलं केलं मी तर म्हणतो. सेम थिंग एअर इंडिया बंद नव्हती केली. एअर इंडियाच्या तुलनेमध्ये बाकीच्या अनेक लोकांना संधी दिली, त्यामुळे क्षेत्र वाढला, लोकांना सर्व्हिसेस वाढली, स्वस्त भाडे मिळायला लागले. सर आपण जसं आता बोलत होतो, पण लोकांना असं वाटतं ना की BSNL किंवा एअर इंडिया या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्याच्याशी एक असोसिएशन असतं. तर BSNLचं खच्ची होणं किंवा एअर इंडिया जे आहे त्याचं खाजगीकरण होणं हे लोकांच्या दृष्टीने धक्का असतो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की बाबा तुम्ही हे बघा की किती यात्रेकरूंना फायदा झाला किंवा आज किती एअरलाईन्स आहेत, आज किती ऑप्शन्स आहेत तुम्हाला, किंवा जे प्रमाण किती वाढलं आहे. मला तेच विचारायचं आहे, पण ॲट द कॉस्ट ऑफ खाजगीकरण किंवा याचा बळी देऊन ज्या सरकारी कंपन्या आहेत, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला असं वाटतं की ही दिशा योग्य आहे? बळी द्यायचा प्रश्नच येत नाही. सरकारची कंपनी शेवटी सरकारी मालमत्ता म्हणजे देशाची संपत्ती आहे. काही त्याचं नुकसान करायचा कोणाचा विषयच येत नाही. विषय एवढाच आहे की तुम्हाला आपल्याकडे इतका एक बॉक्स आहे, त्याला एवढा मोठा करायचा आहे की आणखीन मोठा करायचा आहे. त्यामध्ये दोघांचा फायदा बघायचा आहे. किती लोकांना आपण जास्त नोकरी आज मिळवून देऊ शकतो. हे आज एकच एअरलाईन राहिली असती तर 10-20 हजार लोकांना नोकरी मिळाली असते. आज एक एअरलाईन, आता इंडिगो आहे की बाकी स्पाइस आहे की बाकीच्या विस्तारा, एअर इंडियाच्या अगोदर विस्तारा आली, बाकीच्या एअर एशिया आली, अगोदर जेट एअरवेज होती, बाकीचेही होते. लाखो लोकांना नोकऱ्या मिळायला लागल्या. आज जे तरुण जे आज आहे त्याच्यामुळे एवढी विमानसेवा वाढली. त्याच्यात किती टॅक्सी लोकांना काम, गाड्यांना काम, हॉटेल्स, तुमच्या बाकीच्या इकोसिस्टम बघावं लागते. फक्त आपण म्हणजे काय प्रॉब्लेम काय झाला आहे आपल्याकडे, ते अजूनही जुना जे विचार आहे ना कम्युनिस्ट टाईमच्या इराचा, ते अजूनही आपण तेच गव्हर्नमेंट. येस, गव्हर्नमेंट पाहिजे, गव्हर्नमेंटची कंपनी पण पाहिजे, पण गव्हर्नमेंटच्या कंपनीला स्पर्धा नको हे कुठे म्हटलं आहे? आणि स्पर्धामुळेच त्यांची पण एफिशियन्सी सुधारते, तुम्हाला स्वस्त भाडा मिळते, तुम्हाला चॉईस मिळते. कधी विचार केला होता की 100 विमान मुंबई ते दिल्ली जाणार आणि ते सगळे भरून जातात. आज
सामान्य माणूस म्हणजे ते हवाई स्लीपरवाला माणूस पण आता बसतो ना विमानात. ते पहिलं शक्य होतं की एअर इंडियाच्या काळात. त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पण काही कॉन्ट्रीब्युशन काही गोष्टीमध्ये असू शकते. सगळ्यामध्ये काय राहणं काही गरजेचं आहे का? आज एवढे विमान सेवा वाढली, एवढे कंपनीज वाढले, लाखो लाखो तरुणांना नोकऱ्या मिळायला लागल्या जे कधी शक्य नव्हता. त्यांची कॅरियर बनले. दुसरं आता विमानतळ, पहिलेची विमानतळ आता लोकांना आठवत नाही ना. ते आता मागील 15 वर्षामध्ये जे आम्ही परिवर्तन केले तर त्या विमानतळ पाहिल्यानंतर लोकांना जुने कसे होते आता आठवण राहिली नाही. कसे छोटे छोटे आपले विमानतळ होते, बोगस, म्हणजे काही सोय नाही, काय नाही. 1 तास 2 तास विमान जर उशीर झाला तर तुम्ही तिथे चहा पण कुठे प्यायची हा विषय होता. आज फर्स्ट क्लास विमानतळ आहे, तुम्ही बसा, जेवण करा, शॉपिंग करा. तास 2 तास उशीरही झाला कमदा फ्लाईट तर तुम्हाला वाटत नाही की तुम्ही काय असा असुविधामध्ये बसलेले आहात. आणि ते विमानतळ मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद 4 विमानतळ खाजगीकरण केले. आणि त्या 4 विमानतळापासून जे अजूनही म्हणजे खाजगीकरण केले म्हणजे चालवण्यासाठी दिले 60 वर्षासाठी. सगळे अदानीनं दिले? नाही 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 नाही, अदानी सर, एकही नाही, एकही मला नाही. मला इथं नम्रपणे प्रश्न नाही, विचारायचा नाही, आहे. नाही, नाही, हे 4 एकही अदानीकडे नाही, नाही. हे असं नाही, पण नाही, मला- पण पूर्ण हो, समजून सांग. तरी घ्या विषय. हो. विषय समजल्याशिवाय अदानीचा विषय नंतर तो तुम्ही विचारा. आज GMRला दिल्लीच्या दिला, हैदराबादच्या दिला. ते टेंडरमध्ये दिले. काय आम्ही काही तसं काही कोणाला फेवर नाही. कोण GMR, कोण GVK मुंबईला दिला होता आणि बंगलोरच्या पहिला दिला होता L&T स्विस एअरपोर्टला, ज्युरिक एअरपोर्टला. नंतर GVKने त्यांच्याकडून काही शेअर घेतले. आता मला सांगा, हे 4 विमानतळ सुरुवातीला खाजगी केले आणि फक्त 60 वर्षासाठी. 60 वर्षानंतर ते प्रॉपर्टी कम बॅक टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे काही त्यांच्याकडे जाणार नाही कायमस्वरूपी. 60 वर्ष चालवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला. त्यामध्ये 15-20 वर्ष तर ऑलरेडी झाले. 2004-05 मध्ये दिले, म्हणजे आता जवळपास 18 वर्ष झाले. माझं म्हणणं आहे की ते 4 विमानतळाची जे उत्पन्न आज रेव्हेन्यू शेअर एअरपोर्ट अथॉरिटीला मिळत आहे त्याच्यामुळे आज अख्खा भारतातले चेन्नई, चेन्नई, कलकत्ता, तुम्ही त्रिवेंद्रम, तुम्ही नाव द्या, पूर्ण भारतातले सगळे विमानतळ त्या रेव्हेन्यूमधून आम्ही पैसे मिळवले आणि ते आपण उभारले. चाहे आपला अकोलाचा असो, चाहे नागपूरचा असो, चाहे पुण्याचा असो, चाहे मी कोल्हापूरचा असो, महाराष्ट्रपुरता मी सांगतो, संभाजीनगरचा असो, सगळे विमानतळ आपण त्या पैशाच्या उत्पन्नामुळे आपण ते बनवू शकतो.